झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या मार्गाने भ्रष्टाचार होईल हे सांगणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलंय। आता महापालिकेने खरेदी केलेल्या खतनिर्मिती यंत्रात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं असून 2 यंत्रांमधलं एक यंत्र बंद आहे तर दुसरं चक्क गायब झालंय। माहिती अधिकारातून पालिकेने ही दिलेली माहिती मात्र वेगळंच सांगते। ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी पालिकेनं हे यंत्र खरेदी केलं होतं। तब्बल 20 लाख रुपये खर्च करून अशी 2 यंत्र पालिकेनं खरेदी केली होती। साई मंगल गृहरचना संस्था आणि वॉटर लिली संस्थेमध्ये प्रायोगिक तत्वावर ही यंत्र बसवण्यात आली। मात्र जेवढी तत्परता ही यंत्र खरेदी करताना दाखवली गेली तेवढी त्यांच्या उपयोगाबाबत मात्र दाखवली गेलेली नाही। साई मंगल गृहरचना वसाहतीतले यंत्र बंद पडले। विशेष म्हणजे हे यंत्र माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृह नेत्या मंगला कदम यांच्या वसाहतीत आहे। मात्र यंत्र चालू आहे की नाही हे पाहणं आपलं काम नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मशीन कितपत चालू असलं पाहिजे, मशीनचं तो कचरा तो माणूस रोज टाकतो का, त्याचं ते बटन दाबतो का, हे करतो का, हे काम बघणं तर माझं काम नाहीये। वॉटर लिली संस्थेत यंत्र बसवल्याचं माहिती अधिकारात महापालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात तिथं यंत्रच नाही। याबाबत विचारणा केल्यावर तत्कालीन महापौर योगेश बेहल यांनी यंत्र अन्यत्र हलवल्याचं सांगितलं। असं असेल तर महापालिकेला त्याची माहिती का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी आता केली जाते। की आयुक्तांनी ताबडतोब ह्याच्यावरती जी मशीन तिथं सापडत नाही त्याच्यावरती फौजदारी फिर्याद दाखल करावी। ही मशिनरी घेतली त्याची उपयोग तर काही राहिलेली नाही आणि ती घेण्यासाठी जी काय मागची प्रक्रिया घडली त्याची संपूर्ण चौकशी करून ते जे अधिकारी आणि जे संबंधित त्यांच्यावरती दोष निश्चिती करावी आणि त्यांना ताबडतोब निलंबित करावं आणि याची पूर्ण एन्क्वायरी करावी। परदेश दौऱ्यावर गेलेल्या आयुक्त श्रीकर परदेशी यांनी आरोग्य विभागात निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचं समजताच एका अधिकाऱ्याचं निलंबन केलं। अशीच कारवाई ह्या बाबतीतही केली जावी अशी अपेक्षा आता व्यक्त होते। झी 24 ताससाठी पिंपरी चिंचवडहून कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।